प्रज्ञापुरातील अग्निपरीक्षा आणि अन्नपूर्णा प्रचिती। अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात स्वामींचे आगमन झाले आणि संपूर्ण गावाच्या वातावरणात एक अनाकलनीय बदल जाणवू लागला। स्वामींच्या नुसत्या दर्शनाने लोकांच्या मनातली भीती आणि दुःख नाहीसं होऊ लागलं होतं। पण म्हणतात ना, जिथे सूर्य असतो तिथे सावलीचा खेळही असतोच। स्वामींच्या या वाढत्या प्रभावामुळे गावातील काही कर्मठ आणि अहंकारी विद्वानांच्या मनात मत्सराची ठिणगी पडली। त्यांना वाटलं, हा वेडा साधू कोठून आला आणि लोक याच्या मागे का धावत आहेत। स्वामी त्यावेळी अक्कलकोटच्या एका विशाल वडाच्या झाडाखाली बसले होते। त्यांचे रूप साक्षात कालभैरवासारखे भासत होते। अजानबाहू शरीर, विशाल कपाळ आणि डोळ्यांतून साक्षात ईश्वरी तेज ओसंडून वाहत होतं। त्याच वेळी गावातील एक अत्यंत श्रीमंत आणि अहंकारी सावकार, ज्याचं नाव होतं गणपतराव, तिथे आला। गणपतरावाचा असा समज होता की पैशाने सर्व काही विकत घेता येतं आणि भक्ती ही केवळ दाखवण्याची गोष्ट आहे। गणपतराव स्वामींच्या समोर उभा राहिला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, महाराज, जर तुम्ही खरंच सिद्ध पुरुष असाल तर मला माझ्या भविष्याबद्दल सांगा। माझ्या आयुष्यात आता काय कमी आहे। स्वामींनी त्या सावकाराकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला। त्यांच्या डोळ्यांतील त्या तेजामुळे सावकार क्षणभर दचकला। स्वामी हसले आणि गरजले, अरे मूर्खा, तुझ्याकडे संपत्ती आहे पण शांती नाही। तू सोन्याच्या ताटात जेवतोस पण तुला अन्नाची चव लागत नाही। तुझ्या घराच्या कोपऱ्यात जे दडवून ठेवलंस त्याचं उत्तर द्यायला तयार राहा। हे ऐकताच सावकाराचा चेहरा पांढरा पडला। त्याने आपल्या घरात काळ्या पैशाची एक मोठी गुप्त जागा केली होती, ज्याची माहिती त्याच्या पत्नीलाही नव्हती। स्वामींनी एका क्षणात त्याच्या मनाचा कोपरा उघडा केला होता। सावकार तिथून पळून गेला, पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही। त्याला जाणवलं की आपण ज्याला वेडा साधू समजत होतो तो साक्षात अंतर्यामी आहे। पण स्वामींच्या लीलेचा खरा कळस अजून बाकी होता। अक्कलकोटमध्ये एक अत्यंत गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होतं। त्यांचं नाव होतं विठ्ठलपंत। विठ्ठलपंत आणि त्यांची पत्नी हे दोघंही स्वामींचे निस्सीम भक्त होते। त्यांच्या घरात दारिद्र्य इतकं होतं की कधी कधी दिवसातून एक वेळचं अन्न मिळणंही कठीण व्हायचं। तरीही त्यांच्या मुखातून स्वामींचं नाव सुटत नसे। एके दिवशी स्वामींनी अचानक विठ्ठलपंतांच्या झोपडीकडे पावलं वळवली। अक्कलकोटच्या रस्त्यावरून स्वामी चालू लागले की लोकांची झुंबड उडत असे। स्वामी थेट विठ्ठलपंतांच्या दारात उभे राहिले आणि ओरडले, विठ्ठला, अरे भूक लागली आहे, काय खायला घालतोस। विठ्ठलपंत आणि त्यांची पत्नी घाबरले। त्यांच्या घरात त्यावेळी केवळ मूठभर तांदूळ आणि थोडी डाळ शिल्लक होती। गावातील काही खोडसाळ लोकांनी ही दृश्य पाहिले आणि ते हसायला लागले। बघा, हा साधू कोणाच्या घरी जेवायला गेलाय? ज्यांच्याकडे स्वतःला खायला नाही ते याला काय घालणार? अशी कुजबूज सुरू झाली। विठ्ठलपंतांची पत्नी डोळ्यात पाणी आणून स्वामींना म्हणाली, महाराज, माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाहीये, फक्त हे थोडेसे तांदूळ आहेत। स्वामी हसले आणि म्हणाले, टोपली घेऊन ये आणि ते तांदूळ त्यात टाक आणि बघ, जो देणारा आहे तो मी आहे, तू फक्त वाढणारी आहेस। स्वामींनी त्या मातीच्या टोपलीला आपला स्पर्श केला। विठ्ठलपंतांच्या पत्नीने जेव्हा टोपली उघडली तेव्हा तिथलं दृश्य पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला। ती छोटीशी टोपली आता दिव्य सुगंधाच्या अन्नाने तुडुंब भरली होती। स्वामींच्या कृपेने त्या झोपडीत अन्नपूर्णा प्रसन्न झाली होती। स्वामींनी फक्त स्वतःचं जेवण केलं नाही, तर त्यांनी आज्ञा दिली की गावातल्या प्रत्येकाला बोलवा आणि जेवू घाला। संपूर्ण गाव तिथे जमा झालं। सावकार आले, विद्वान आले, गरीब आले, प्रत्येकजण जेवत होता। पण त्या टोपलीतलं अन्न संपत नव्हतं। जितकं अन्न काढलं जाई तितकीच टोपली पुन्हा भरली जाई। हे पाहून लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। ज्यांनी मघाशी थट्टा केली होती ते आता स्वामींच्या पायावर लोळण घेत होते। स्वामींच्या या रूपाने हे सिद्ध केलं की ते केवळ चमत्कारी पुरुष नाहीत, तर ते या विश्वाचे पालनहार आहेत। त्यांनी त्या दिवशी अक्कलकोटला एक मोठा धडा दिला की भक्तीत चमत्कार नसतो, तर भक्तीत समर्पण असतं। जेव्हा तुम्ही तुमचं शून्यत्व मान्य करता तेव्हाच मी पूर्णत्वाने तुमच्या पाठीशी उभा राहतो। रात्रीच्या वेळी जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा स्वामी पुन्हा त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसले। त्यांच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडत होता। म्हणतात की त्या रात्री अक्कलकोटच्या आकाशात एक विलक्षण तारा चमकत होता, जो साक्षात स्वामींच्या दिव्यत्वाचे प्रतीक होता। स्वामींनी त्या रात्री एक मंत्र दिला, जो आजही काळाच्या पडद्यावर कोरला गेला आहे, ज्याचं कोणी नाही त्याचा मी आहे। तू फक्त हाक मार, मी धावत येईन। स्वामी समर्थांच्या या अन्नपूर्णा लीलेने अक्कलकोटचा चेहरामोहरा बदलून टाकला। पण हे तर केवळ सुरुवात होती। पुढे अशा काही घटना घडणार होत्या जिथे स्वामी साक्षात काळाशी, मृत्यूशी झुंज देणार होते। पुढील भागात काय होईल? पुढच्या भागात आपण पाहणार आहोत स्वामींची ती अंगावर शहारे आणणारी लीला,
जिथे त्यांनी एका मरणासन्न भक्ताचा प्राण साक्षात यमराजाच्या हातातून खेचून आणला. काय होतं ते रहस्य? जेव्हा स्वामींनी जमिनीवर एक रेघ ओढली आणि काळाला यमदूताला वेशीवरच थांबवलं. आणि काय घडलं जेव्हा एक उद्धट इंग्रज अधिकारी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटला आला? स्वामींनी त्याला असं काय दाखवलं की तो अधिकारी आपली पदवी आणि गर्व विसरून स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला? हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्वामी समर्थ महागाथा भाग 3. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.